माझं नाव दिनेश आहे. काय सांगाल, उमेदवारीच्या रिंगणात होतात मात्र उमेदवारीच मागे घ्यावी लागते? खरं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे आणि मी काम केलं म्हणून मला इच्छा होती की आपण निवडणूक लढवावी. त्याचबरोबर आमच्या पक्षाने दोन कॅन्डिडेट जे आहेत ते युती करून बहुजन विकास आघाडी बरोबर युती केली आणि ती केल्यानंतर आज अर्ज मागे यायचा शेवटचा दिवस होता. सन्माननीय श्री आमचे पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे मार्गदर्शक श्री विजेंद्र पाटील साहेब, प्रवीण भोईर साहेब यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनाखाली मी आज पक्षाचा आदेश असल्यामुळे मला हा फॉर्म मागे घ्यावा लागतोय. खरं तर दुःख होतंय, परंतु पक्षाच्या आदेशाच्या पुढे जाणं हे माझ्यासारख्या कट्टर कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही, म्हणून मी आज पक्षाचा आदेश पाळलेला आहे. सर, काय सांगाल, आज जे उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे, मनसेच्या किती उमेदवारी जी आहे ती मागे घेतलेली आहे? मनसेचे जे आमचे उमेदवार आहेत, प्रत्येकाला कार्यकर्त्याला असं वाटतं की वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक ही लढवावी, पण शेवटी पक्षाचा निर्णय असतो. सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आहे आणि 7 ते 8 ठिकाणी आमच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते कार्यकर्त्यांनी. त्यांची आम्ही आज जाऊन भेट घेतली. आमचे सर्व सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याशी फोनवर चर्चा देखील केली आणि आमच्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेत आणि आम्ही बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युतीसाठी सगळे आमचे उमेदवार काम करतील. आज प्रभाग क्रमांक 3 मधील दिनेश अहिरे आहेत, मनसेचे कार्यकर्ते आमच्या राजेंद्र पाटील आहेत, यांनी देखील फॉर्म भरलेला. त्या दोघांनी पण फॉर्म आज पक्षाचा सन्माननीय राजसाहेबांचा आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, प्रवीण भोईर साहेब यांच्या निर्णयाला मान देऊन त्यांनी हा उमेदवारी अर्ज पाठी घेतलेला आहे. तरी किती उमेदवार आपले रिंगणात होते, उमेदवारी अर्ज भरले होते आणि त्यांना मागे घेण्यात आलं? जवळजवळ 7 ते 8 उमेदवारांनी आमचे पक्ष म्हणून भरले होते आणि त्या सगळ्यांनी आज माघारी घेण्याचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आज अर्ज पाठी घेतले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.